हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. अक्षयतृतीया आहे ना आज. हे बघा, थोडंसं पुरण घातले. हे गुळवणी करायला लागतं. आमच्याकडे गुळवणी केले. इकडे कुकर लावला आहे भाताचा. कणिक भिजवून ठेवली, दाखवते तुम्हाला. एकीकडं हा कलश घासून दिला ह्यांना पूजा करायला. आणखी दाखवते तुम्ही. हे बघा, हा पसारा असा पडला आहे माझा. पसारा तुम्ही म्हणाल कसला आहे हा? आमच्याकडे पेंटिंगचं काम चालू आहे. एकीकडे माझी स्वयंपाकाची घाई, एकीकडे हे पेंटिंग. आमचा हा बगीरा बघा कसा झोपला इथे. हे बघा, कारण आमच्याकडे ना लग्न आहे. मी दाखवते तुम्हाला. अंगणात मंडप घातला आहे. हे बघा, हा सगळा पसारा काढून ठेवला आहे. पेंटर येईल आता थोड्या वेळाने. मला किचन रिकामं करून द्यायचं आहे. मंडप दाखवते तुम्हाला. बाहेर मंडपाचं काम चालू आहे. आता ही माझी झाडं पण बाजूला उचलून ठेवायला लागतील. मंडप घालतायत ना. कुरडई पापड तळून घेते. आज जरा जास्तच गडबड होणार आहे. कामाची पण, पेंटिंगची पण, नैवेद्याचा स्वयंपाक. पूर्ण रेसिपी नाही दाखवता येणार मला. थोडं थोडं मी दाखवेन. कुरड्या पापड तळून घेते. अंगणात लग्न आहे म्हटल्यावर 4 दिवस मला आता रेसिपी बनवता येतील नाही येतील माहिती नाही. तरी पण मी लग्नाचे वगैरे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीन तुम्हाला. आगरी पद्धतीचे रीतिरिवाज वगैरे दाखवीन तुम्हाला. आमच्या भावेशचं लग्न आहे. ह्या कुरड्या मी घरी केलेल्या आहेत. त्यांची सगळी वाळवणाची रेसिपी दाखवलेल्या आहेत माझ्या चॅनेलवर. आमटीला फोडणी घालून घेते. लसूण, जिरं, मोहरी घालते. कढीपत्ता. हे वाटण आहे. नेहमीचंच वाटण आहे. कांदा, लसूण, खोबरं वाटलेलं असतं ते. आणि पुरण शिजताना हळद घातलेली असते, त्यामुळे हळद नाही घालत मी. काश्मीरी लाल तिखट आहे हे घरातलं तिखट आमचं. मीठ घातलं. उकळू देते आमटी. नंतर हे गार झाल्यावर घट्ट होते आमटी. आता पातळ वाटते तशी, कारण त्यात आपण चण्याची डाळ वाटलेली घातलेली असते ना पुरणाची. उतरून ठेवते आमटी दुसऱ्या गॅसवर. पोळ्या करून घेते पटकन. मला भीती आहे की तो पेंटर आला तर लगेच किचन रिकामं करायचं. हे कुरडई पापड प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवते, म्हणजे कडक राहतात, नाही तर मऊ पडतील. आज कामाची गडबड आहे म्हणून थोडंसंच पुरण घातलंय. कारण नाहीतर मग मला एरवी जास्त पुरणपोळ्या करते मी, पण आज थोड्याशाच करते. कारण आवरलं पाहिजे, सगळी गडबड आहे.
पोळ्या झाल्या, आता बाकीचं बघते बाहेर काय चाललंय ह्यांचं. झालं करून सगळं बघा. पुरणपोळ्या झाल्या, ह्या पुरणपोळ्या झाल्या, आमटी झाली, ते गुळवणी, पापड कुरड्या डब्यात ठेवल्यात म्हणजे गरम होत नाही. गुळवणी थोडासा रस करणार आहे, पण आता खायला नाश्त्याला काहीतरी करावं लागेल म्हणून म्हटलं पोहे करते. बटाटे पोहे, आमच्याकडे पोह्यामध्ये बटाटे लागतात, नुसता कांदा घालून नाही चालत. पोहे भिजत घातले, नाश्त्याचं करून घेते. कुरडई पापड तळलेल्या कढईतच पोहे करून घेते, म्हणजे मग कढई घासता येईल. आमच्याकडे बटाटे पोहेच लागतात. मिळेल ती वस्तू, मिळेल ते भांडं घेऊन स्वयंपाक करून घेतला, कारण सगळी भांडी भरून पण ठेवलेली, थोडीशी कामापुरतीच ठेवली आहेत वर. सगळं पेंटिंग झाल्यावर मग पुन्हा सगळं किचन आवरावं लागेल मला. बटाटे चांगले परतून घ्यायचे. मीठ थोडंसं फोडणीमध्ये घालायचं आणि थोडंसं पोह्यामध्ये घालायचं, म्हणजे बरोबर मिक्स होतं ते. ह्या पोह्यामध्ये पण थोडं मीठ घालून मिक्स करून घेतलं. झाले पोहे पण, चिमटभर साखर घालते. आता जवळजवळ माझं सगळं उरकलं आहे. आता काय आले जरी प्रिंटर कामाला तरी चालेल. मस्त आपले पोहे पण झाले. आता तिकडे पूजेची ह्यांची चालली तयारी. नैवेद्याचं ताट काढून ठेवले ह्यांना नैवेद्य दाखवायला. दाखवतील ते नैवेद्य आता. तिथं पसाऱ्यामध्येच थोडीशी जागा करून त्यांना पूजा करायला दिली. पूजा केली त्यांनी. आमच्याकडे अशीच पूजा करतात. आम्ही तांब्याचा कलशच मांडतो. आम्ही मातीचा घट वगैरे आणत नाही. पूर्वीपासून अशीच पूजा करतात ते. मग आम्ही आत्तासुद्धा हे तांब्याचा कलशच मांडतात. नैवेद्य दाखवतील ते. थोडेसे आंबे ऑनलाईनच मागवले होते. नैवेद्य दाखवलं. एकदाचं आवरलं घाई गडबडीत कसं तरी. आता दिवसभर काय किचनमध्ये करता येणार नाही. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.